हॅलो स्टुडंट्स, तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण MSCBचा AE आणि JEEसाठीचा जो काही डिटेल सिलेबस आहे इलेक्ट्रिकलसाठी तो पाहिला होता. तर आजपासून आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्ही असे नेमके कोणते पॉईंट्स केले पाहिजेत जे की मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत, प्लस ज्याने तुम्ही कमी वेळात जास्त इफेक्टिव्ह स्टडी करू शकता असे टॉपिक्स आपण आजपासून बघणार आहे. तर आज आपण पॉवर सिस्टमचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहेत, ज्याने की तुमची जी प्रिपरेशन आहे ती नक्कीच बूस्ट होण्यास मदत होईल. सो व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. ओके, तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, पॉवर सिस्टममध्ये पहिला पार्ट आहे तो म्हणजे जनरेशनचा, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होणार आहे किंवा निर्माण होणार आहे. ओके, तर त्यात सगळ्यात आधी तुम्हाला पॉवर प्लांटचे टाईप्स माहीत असले पाहिजेत. मग मेन कुठले 3 पॉवर प्लांट्स आहेत? पहिला म्हणजे थर्मल पॉवर प्लांट, मग हायड्रो पॉवर प्लांट आणि मग न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ओके, तर हे सगळे पॉवर प्लांट तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहेत. म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा कोणते कोणते कंपोनंट्स आहेत, त्यांचं फंक्शन काय असणार आहे, त्यांचं वर्किंग कसं असणार आहे ते, प्लस त्यांचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस हे सगळं तुम्हाला करायचं आहे परफेक्टली. त्यानंतर ह्या तिन्ही पॉवर प्लांट्सचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे कुणाची कॉस्ट किती, प्लस कुणाची एफिशियन्सी जास्त आहे, कुणाची एफिशियन्सी कमी आहे, हे सगळं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. ओके, त्यानंतर बेस अँड पीक लोड प्लांट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर कुणाची कॉस्ट ऑफ जनरेशन जास्त असते, कुणाचा टॅरिफ कसा असतो, हे सगळं तुम्हाला त्याच्यात करायचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ट्रान्समिशनचा. ट्रान्समिशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी कशी ट्रान्समिट केली जाते. ओके, तर त्यात सगळ्यात आधी तुम्हाला ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन करायचं आहे. म्हणजेच काय, ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे आपण, तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन, बरोबर. तर हे क्लासिफिकेशन तुम्हाला करायचं आहे, प्लस त्यातले रिलेटेड जे छोटे मोठे टर्म्स असतील. ओके, कोणाची लेंथ किती आहे किंवा कोणाचं काय आहे ते सगळं तुम्हाला तिथं करायचं आहे. ओके, त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन्स, म्हणजे ट्रान्समिशन लाईनच्या परफॉर्मन्सवरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हे तुम्हाला करायचं आहे. ओके, त्यानंतर ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स, ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे कोणते असतील, ABCD पॅरामीटर्स. ओके, तर ते तुम्हाला तिथं करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ इफेक्ट्स कोणते कोणते आले, तर बघा, फॅरेंटी इफेक्ट आला, स्किन इफेक्ट आला, प्रॉक्झिमिटी इफेक्ट आला किंवा कोरोना इफेक्ट आला. या सगळ्यांचे तुम्हाला डीपमध्ये डेफिनेशन माहीत पाहिजे, प्लस प्रत्येकाचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस माहीत पाहिजे, प्लस हे इफेक्ट आपण रिड्यूस कसं करणार आहे किंवा कंपन्सेट कसं करणार आहे याचे मेथडसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेत. ओके, त्यानंतर आहे पॉवर अँड पॉवर फॅक्टर. जे पॉवर कोणकोणत्या टाईप्सचे आहे, ॲक्टिव्ह असेल, रिॲक्टिव्ह पॉवर असेल. ओके, तर ते तुम्हाला माहीत पाहिजे. आणि पॉवर फॅक्टर म्हणजे लीडिंग केव्हा असतो, लॅगिंग केव्हा असतो हे तुम्हाला माहीत पाहिजे, किंवा युनिटी केव्हा असतो ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर P आणि Qची एकमेकांवरची डिपेंडन्सी किंवा ते कोणावर डिपेंडन्स असतात, म्हणजे ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर हे स्वतःवरती डिपेंड असतात की दुसऱ्यावर डिपेंड असतात ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर स्टेडी अँड ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी, त्याचं मिनिंग काय असतं, ओके, ते कशासाठी आपण यूज करतो ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर पॉवर कंपेन्सेशन टेक्निक्स, म्हणजे पॉवर कंपेन्सेशन आपण कसं करणार आहे त्याचे टेक्निक्स काय काय आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग यामध्ये आलं सिरीज अँड शंट कपॅसिटन्स आलं, नंतर सिरीज अँड शंट इंडक्टन्स आलं. मग त्याचे जे काही फॉर्म्युलेज असतील ते तुम्हाला त्याच्यात करायचे आहेत. ओके, त्यानंतर पर युनिट सिस्टम म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत कन्व्हेन्शनल सिस्टमवर, किंवा त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत हे सगळं तुम्हाला त्याच्यात करायचं आहे. ओके, त्यानंतर ट्रान्समिशन व्होल्टेज लेवल्स, म्हणजे ट्रान्समिशनसाठी कोणकोणते व्होल्टेज लेवल्स आपण यूज करतो. मग मीडियम व्होल्टेज लेवल आलं, हाय व्होल्टेज लेवल आलं, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लेवल आलं किंवा अल्ट्रा हाय व्होल्टेज लेवल आलं. ओके, तर हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर इकॉनॉमिकल कंडिशन्स, मग इकॉनॉमिकल कंडिशन्समध्ये काय आलं, तर कोणाची कॉस्ट कशी आहे किंवा कोणाच्यात जास्त एनर्जी यूज केले, कोणाच्यात कमी एनर्जी यूज केले.
कोणता जास्त इकॉनॉमिकल आहे, कोणता कमी इकॉनॉमिकल आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर मेकॅनिकल डिझाईन ऑफ ओव्हरहेड लाईन्स. म्हणजे ओव्हरहेड लाईन्स म्हणजे काय, त्यांचं मेकॅनिकल डिझाईन करताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणार आहे किंवा ओव्हरहेड डिझाईन कसं करणार आहे आपण ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर सॅग म्हणजे काय, मग सॅगशी रिलेटेड काही टर्म्स आहेत ते टर्म्ससुद्धा तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर केबल्समध्ये काय, अंडरग्राऊंड केबल्स आपण कोणकोणतं मटेरियल्स यूज करणार आहे, प्लस ग्रेडिंग ऑफ केबल्स म्हणून कन्सेप्ट आहे त्याच्यात. तर तो म्हणजे काय, तर ते आपण का करायचं आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर इन्सुलेटर्समध्ये पण टाईप्स असतात, बरोबर. मग कुठला इन्सुलेटर आपण कुठे वापरला आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे कुठला इन्सुलेटर कोणत्या लाईनसाठी आपण वापरला आहे ते माहीत पाहिजे. त्यानंतर इन्सुलेशन रेजिस्टन्स काय असतो ते तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस हे सगळं तुम्हाला तिथं माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर लोड फ्लो ॲनालिसिससाठी जे काही मेथड्स आहेत, NR मेथड झाला म्हणजे न्यूटन रॅफ्सन मेथड झाला, किंवा GS मेथड झाला, गॉस सिडेल मेथड झाला. ओके. तर हे मेथड तुम्हाला माहीत पाहिजे, त्याचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर HVAC आणि HVDC डिफरन्स. HVAC म्हणजे काय, हाय व्होल्टेज अल्टरनेटिंग करंट, आणि HVDC म्हणजे काय, हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट. याच्यामधला डिफरन्स म्हणजे कोण चांगलं आहे कोण वाईट आहे, प्लस त्याचं जे काही कंपॅरिझन असेल किंवा जे काही डिफरन्स असेल ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर इकॉनॉमिक लोड डिस्पॅच सेंटर. ओके. इकॉनॉमिकल लोड डिस्पॅच सेंटरमध्ये काय बघणार आहे तुम्ही, तर ते विथ लॉसेस कसं असतं आणि विदाऊट लॉसेस कसं असतं हे तुम्हाला त्याच्यात माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे डिस्ट्रीब्युशन. मग डिस्ट्रीब्युशनमध्ये डिस्ट्रीब्युशन लाईनचं क्लासिफिकेशन तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे कोणत्या बेसिसवरती आपण डिस्ट्रीब्युशन लाईन्स क्लासिफाय केल्यात त्याचे टाईप्स माहीत पाहिजेत. ओके. प्लस त्याची जी काही कंपोनंट्स असतात त्या कंपोनंट्सची एकमेकांवरची डिपेंडन्सी किंवा ते कोणावरती डिपेंडेंट आहेत हे सुद्धा तुम्हाला त्यात माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे स्विचगेअर अँड प्रोटेक्शन. स्विचगेअर अँड प्रोटेक्शनमध्ये काय बघणार आहे तुम्ही, तर एखाद्या पॉवर सिस्टममध्ये कोणकोणते फॉल्ट्स होऊ शकतात, त्या फॉल्ट्सचे इफेक्ट्स काय असणार आहेत किंवा ह्युमन लाईफवर त्याचे काय काय इम्पॅक्ट असणार आहे किंवा काय काय हजार्ड्स असणार आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग त्याच्या रिगार्डिंग आपल्याला स्विचगेअर आणि प्रोटेक्शनची काय गरज असणार आहे, ओके, ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर त्यासाठी आपण कोणकोणते डिव्हायसेस यूज करणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग सर्किट ब्रेकर्स, फ्यूजेस आणि रिलेज हे जे 3 मेन स्विचगेअर अँड प्रोटेक्शन डिव्हायसेस आहेत, यांचं तुम्हाला सगळं डिटेलमध्ये स्टडी करावं लागणार आहे. मग आता सर्किट ब्रेकर्समध्ये काय बघणार तुम्ही, तर सर्किट ब्रेकर्सचे टाईप्स बघणार, म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन बघणार. मग सर्किट ब्रेकरमध्ये आपण जो मीडियम यूज करणार आहे त्याच्यानुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन केले, बरोबर. मग तो मीडियम आपण कोणता यूज केला हे तुम्हाला त्याच्यात माहीत पाहिजे. प्लस त्याच्याशी रिलेटेड जी बेसिक टर्मिनॉलॉजी असेल ती तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर फ्युजेसमध्ये काय बघणार तुम्ही, तर फ्युजेसचे टाईप्स काय काय आहेत, त्याचे रेटिंग्स काय काय असणार आहेत, त्याचे यूज काय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर रिलेजमध्ये पण त्याचे टाईप्स काय काय असणार आहेत, कोणत्या बेसिसवरती आपण ते रिलेज क्लासिफाय केलेत, प्लस कोणता रिले आपण कशासाठी वापरणार आहे. म्हणजे काय, तर रिले अँड प्रोटेक्शन डिव्हाइस चार्ट, कोणता रिले आपण कोणत्या गोष्टीसाठी वापरणार आहे किंवा कोणत्या रिलेचं काय फंक्शन असणार आहे हे तुम्हाला त्याच्यात माहीत पाहिजे. ओके.